तुम्ही उपमा असाच बनवता का? म्हणजे माझी पद्धत थोडीशी वेगळी असेल. माझ्या घरी सर्वांना अशाच प्रकारे आवडतो, त्यामुळे मी अशा पद्धतीने बनवते. आज काय झालं माहिती आहे का? घरातलं सगळं काम झालं, थोडंसं बाकी होतं. म्हटलं आता तेवढं उरकून घेऊ आणि छान आराम करू. तेवढ्यात माझ्या मुलांनी मला आवाज दिला. मला उपमा खायचा आहे. माझी थोडीशी चिडचिड झाली. अरे काय? असं वाटलं. पण परत विचार केला, त्याला खायचं आहे ना, मग बनवून घेऊ. मग मी सगळ्यांसाठीच उपमा बनवायला घेतला. आपण थोडंसं तेल टाकून रवा छान भाजून घ्यायचा. रवा भाजल्यामुळे काय होतं आपला उपमा असा मोकळा सुटसुटीत होतो. त्यामुळे रवा भाजूनच घ्यायचा. माझी थोडीशी वेगळी पद्धत असेल कदाचित, पण तुम्ही नक्की अशा प्रकारे करून बघा. छान फोडणी दिली, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं, 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलं. हा भाजलेला रवा टाकून घ्यायचा आहे आणि 3 ते 4 मिनिटासाठी आपण वाफेवर हा शिजवून घ्यायचा आहे. पहा, आपला उपमा झाला आहे रेडी. कसा झाला नक्की सांगा आणि या गरमागरम खायला. जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.